नमस्कार, पुन्हा आलोय आपण एक टी सोबत. आज आपण घेऊन येणार आहे माझ्या बाबांचं आयुष्य कसं गेलं ते बघणार आहे आपण, की लहानपणापासून आतापर्यंत त्यांनी काय काय स्ट्रगल केलं. आपलं आयुष्य तर आपलं निवांत गेलं, तर त्यांच्या वेळी त्यांचं कसं कसं काय काय होतं ते आपण सगळं बघणार आहे. तर बाबा, मला सुरुवातीपासून सगळं सांगा डिटेलमध्ये, की तुमचा जन्म कुठं झाला आणि तुमचं लहानपण कसं गेलं, शाळा कशी होती, बाबा काय करायचे, म्हणजे आजोबा काय करायचे, सगळं हळूहळू. नमस्कार, मी तानाजी रामचंद्र भोसले, रिटायर्ड सहाय्यक पोलीस फौजदार, राहणार जत. माझा जन्म तसा 1961चा. आम्ही चार भाऊ एक बहीण. माझे वडील पोलीसमध्ये होते, ते पण रिटायर 1984 झाले वडील. मग माझा जन्म आटपाडी गावात, वडील पोलीसमध्ये असल्यामुळे प्रत्येक गावाला फिरायला लागायचं. आटपाडीला माझा जन्म झाला. तर लहानपण आटपाडी, पुन्हा इस्लामपूर, पुन्हा जतला असताना मला थोडं काय लागलं. बालवाडी शिक्षण, पहिली दुसरी तिसरी शिक्षण कुठे? जतमध्ये? जत पहिली दुसरी तिसरी जतला. पुन्हा मग तिथनं आमच्या वडिलांची बदली झाली उमदीला. मग 4थी ते 7वी पर्यंत उमदीमध्ये शिक्षण झालं. परत शाळा कशा, असं झाडाखाली होत्या का कसं? नाही, प्राथमिक शाळा मराठी प्राथमिक मुलांची शाळा, त्यातच शिक्षण झालं. आणि मग 8वीला मी आलो बुधगावला राहिलो होतो. बुधगावला आल्यानंतर बुधगावला थोडे दिवस कोल्हापूरला घातलं, पंडित नेहरू हायस्कूलला. ते काय मला लांब वाटल्यामुळे मी काही गेलो नाही. पुन्हा बुधगाव हायस्कूल बुधगाव, इथं माझं 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण झालं. 10वीला मी नापास झालो. मला काय बोलू शकत नाही. 10वीला मी नापास झालो. नापास झाला, आता करायचं काय, तर तिथं कॉटन मिल माझा प्रसिद्ध होती. त्या कॉटन मिलमध्ये दिवसाला 10 तासाला 3.5 रुपये. 10 तासाला 3.5 रुपये असं मी जवळ 1 वर्षभर काम केलं तिथं. आणि वडील हवालदार पोलीस असल्यामुळे आम्ही 4 भाऊ एक बहीण असल्यामुळे एवढी काय म्हणजे जेमतेम परिस्थिती होती. आम्ही तसं हालत दिसत. माझ्या चड्डीला 4थी 5वी मला आठवाय अशी 2 चिळे लावलेले असायची. खाकी पेंटेला चिळे मी कायम घातल्या चड्ड्या 4थी 5वी पर्यंत. मग त्यावेळेला काय गॅस वगैरे असं काय नव्हते. आम्ही बुधगावला असताना मग रानात सड वेचायला जायचं. ते तुरीचं बंड असतं ते आणायचं आणि चुलीवर आई स्वयंपाक करायची त्यावेळेला. मग मी कॉटन मिलमध्ये काम केलं. कॉटन मिलमध्ये काम केल्यानंतर पुन्हा 6 महिने गेले. पुन्हा मग अजून छान होती. मग मी शिलाईचा कोर्स केला. एक मॅडम होती आमची, मुजार मॅडम म्हणून आम्हाला शिकवल्या होत्या. जो एक 20 पोरं होती. आम्हाला महिन्याला शिलाईची फी 10 रुपये. एका महिन्याला शिलाईची फी 10 रुपये. ही गोष्ट मला वाटतं 1979च्या आसपासच्या असेल. 10 रुपये शिलाई फी आणि कंट्रोलला कापडी मिळायचं 2 रुपये मीटर. शिलाई कोर्स करता मी ते कापड आणणार. मग त्याचे कुठे लारोळे, ते लहान पोरांचे चड्ड्या, सुरकी, ब्लाऊज, मला शर्ट सुद्धा तसा 2 रुपये मीटर शिवून मी घातला होता. मग तुम्ही विकायचं? नाही, ते कोर्सला आपलं धडे असायचे ना, आज लारोळे शिवा, उद्या चड्डी शिवा, पोरगी शिवा. मग ते असं गोळा करून सगळं पिशवी ठेवायचे आणि पुन्हा ते कोणाला देऊन टाकायचं. मग तसा माझा शिलाईचा कोर्स झाला. मग मी 1980च्या आसपास मिशीन घेतली शिलाईची. त्यावेळेला सेकंड हँड मिशीन घेतली. एका माणसाने घेतलेली 500 रुपये मिशीन आहे. ती फक्त माझ्याकडे अजून आहे. अजून त्या मिशीनवर मी शिलाई काम करतो. तेव्हा घेतलेली मिशीन अजून आहे. काही काम नाही, अजून सुद्धा मी किरकोळ काम करतो. बरोबर. आमच्या घरात जी मिशीन आहे तीच ना, तीच मिशीन, डर्बी कंपनीची मिशीन आहे. अजूनपर्यंत मी तयार काम करतो. नंतर 10वी झाल्यानंतर शिलाई करतानंतर पुन्हा आमच्या वडिलांची बदली जतला आलो आम्ही. जतला मी काहीतरी असं नाही 19-20 वर्ष असेल. जतला माझं 11वी 12वी ते 10वी पर्यंत शिक्षण झालं. आणि 10वीच्या वर्गात असताना 1984 साली 10वी नापास परत केला का? परत केली मी. पण 10वी पास झालं तर पुन्हा मी कॉलेज शिकलो ना. मग 1984ला पोलीस भरती निघाली ऑगस्ट महिन्यात. पोलीस भरती होती. त्याला आमच्या कॉलेज कुठली तरी परीक्षा होती असं काहीतरी. तर आता म्हटलं परीक्षा द्यावी का भरतीला जावं. एक सर होते माझ्या चांगले ओळखीचे, सिंगटे म्हणून सर होते, प्राध्यापक कळेला. तर म्हटलं सर असंच आहे आणि भरती केल्या, काय करू मी. सर म्हणले अरे शिक्षणाचं काही आहे, भरती लागली की तुझ्या आयुष्याचं कल्याण झालं, जा म्हणले भरतीला. मी 1984ला भरती करता गेलो. पहिल्यांदा आम्ही 1982ला भरती करता गेलो. मी आणि माझा थोरला भाऊ, आम्ही दोघं भरती गेलो. थोरला भाऊ शिवाजी म्हणून माझा थोरला भाऊ. दोघं जण भरती गेल्यानंतर आम्ही दोघं पण उंचीपर्यंत असं वेतन वगैरे चांगलं होतं. त्यामुळं दोघांना पण आम्हाला भरतीमध्ये जॉईन करून घेतलं. पहिल्या दिवशी उंची झाली, वजन झालं, छाती झाली, सगळं झालं, जॉईन करून घेतलं. मग दुसऱ्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं ते रनिंगला वगैरे होतं ना, की तानाजी भोसले आणि शिवाजी भोसले कोण आहेत, दोघं जण बाहेर असं तिथले लोक म्हणले आम्हाला, ते अधिकारी लोक. मग आम्ही दोघं जण बाहेर. त्याने आम्हाला सांगितलं की तुमच्या दोघांपैकी एकाला भरतीला उभारता येईल, दोघाला काय रस्ता येणार, एक कोणतं राहा. तर मी विचार करा म्हणजे कोण राहणार आहे काय नाही. मग त्याला मी आणि माझा थोरला भावाने विचार केला की बाबा काय करूया. तर त्याला काय म्हटलं, तुझं आता शिक्षण BA पूर्ण झालेलं आहे, मी अजून शिकतोय म्हटलं, तू उभारा तर मला तुम्हाला बघता येईल म्हटलं. मग त्याला भाऊ आमचा 1982ला भरती झाला.
पुन्हा मग मी पुन्हा कॉलेज शिकलो थोडे दिवस. पुन्हा टीवायला वर्गात असताना मग भरती निघाली. मग मी 1984 भरतीला गेलो. त्याला मी 1984 पोलीसमध्ये भरती झालो. आणि माझ्या भरती होण्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये मला चांगलं मिळवणारे आमच्या बहिणीचे दीर प्रकाश खराडे यांच्या फार शहाचा वाटा आहे. त्यांच्यामुळे मग आज मी सुखी एवढा आहे. भरतीमध्ये मग तुम्हाला कसं काय ट्रेनिंग वगैरे? भरती झाली. भरती झाल्यानंतर 5-5.5 महिने चांगली ट्रेनिंग होतं. नंतर 9 महिने अकोल्याला ट्रेनिंग केलं. आणि तुमचं पहिलं लहानपणीचं सांगा की तुमचं सण वगैरे कशा सेलिब्रेट करायचा, खेळ कुठले खेळायचा? खेळ आमच्या लहानपणी खेळ काय, आमच्या लहानपणी चिन्नी दांडू, आणखीन कुठे ते चाक फिरवायचं, सायकलचं चाक, गाडीचं चाक काठीने फिरवायचं, परत सुरपाट्या असे खेळ होते. त्याला क्रिकेट नव्हतंच होता. क्रिकेट कोण खायचं नाही नव्हतंच. सुरपाट्या, कुठं कबड्डी. तुम्ही आगाव होता का? कसं भांडण तुम्ही भावांच्या? नाही, भावांच्या आमचं कधी भांडण. थोडं भाव माझं असं ती माझ्या दादागिरी करा चला भाऊ काय. बाकी लहान दोन होते. आजी दिवाळी वगैरे सगळं करायचीच? हा, दिवाळी वगैरे आम्ही सगळं करू लागायचं. आम्ही लहान असताना तर आई करत होती. पण मोठं झालं तर मी आईला मेली मी होते करतो. शंकरपाळ्या वगैरे सगळं मी करून देत होतो आईला. शंकरपाळ्या सुद्धा मी करून देणार, हे करणार. आणि दिवाळीला वगैरे आम्हाला त्यावेळेला कधी, आता तुम्ही काय करताय, रोज एक ड्रेस आणताय जाऊन त्या डीमार्ट मध्ये इकडे. त्याला आम्हाला दिवाळीला म्हटलं तर नशीब एक चड्डी शर्ट किंवा पॅन्ट शर्ट मिळतात, ती पण हाफ चड्डी. मला वाटते जवळजवळ 19-20 वर्षाच्या वस्तू मला फुल पॅन्ट कसं त्या माहित नव्हतं. 19 वर्षापर्यंत 19-20 वर्षाच्या वस्तू ज्यावेळी मी 11 गेलो त्या आम्हाला पहिल्यांदा फुल पॅन्ट दिली. आता हाफ पॅन्टच आम्ही घालायचो काय. आणि टेरिकोटचं शर्ट एखाद्याचं बघितलं तर ते हातात बॉन्टिक्स बघणार आम्ही, ते टेरिकोट कसं असतं असं म्हणणार. आता आम्हाला काय वडील आणायचे ते सुती कपडे, ते इस्त्री करायचं आणि तसले शर्ट वगैरे घालणार आम्ही. इस्त्री अशी जड होती ना तेव्हा, ते कोळसा घालायला हलवायचं, मग तसे इस्त्री करून आम्ही घालणार तसे कपडे. आणि शाळेला डबा घेऊन जायचं. जॉईंट फॅमिली होती ना? आई वडील मी आणि आमची 4 भाऊ आणि बहीण. तरी पण 5-6-7 जण. आणि लग्न किती वर्ष झालं? लग्न भरती झाल्यानंतर एक 7-8 महिन्यात नाही असं लग्न. मी भरती झाल्यानंतर काय आमच्या आईला दमत नाही का, पोरगं काय पळून जाते का असं झालं तिला. त्यावेळेला पण पोरगं पळून जाते का, पण लग्नाची गडबड केली ही बघायला चालू की मी अगं नको, आता मला नोकरीला थोडे दिवस बघू, एखादी नोकरीवाली वगैरे पुढच्या पुढे बघता येईल. नाही म्हणली, मला हीच पोरगी करायची म्हणून असं सांगितली. आणि एक पोरगी दाखवली जतमधली. ती पोरगीला मी बघण्यापेक्षा मलाच त्यांना दाखवायला गेलं. त्यांना पसंत पडलं. मग मी पण मला विचार असं तसं पण आपल्याला लग्न करावं लागणार आज नव्हत्या. शेवटी आई म्हणते आता करून टाका ह्या पुरेशी. मग केलं त्याच मुलीशी लग्न. मग कॉलेजमध्ये असताना तुम्ही कसं होतं, म्हणजे टवाळक्या करणारे का, कसं काय शांत अभ्यासू कसे होता? नाही, जास्त अभ्यासू पण नाही. असं आपल्या कॉलेज जीवन चांगलं झालं. गॅदरिंग वगैरे असायचं. माझा मित्र एक होता प्रकाश ढवळे म्हणून. अजून पण आहे? हाय, अजून पण आहेत. अजून काय करतो तो शिक्षक होता प्रकाश ढवळे, माझा मित्र होता. मग तुम्ही पोरींच्या सायकलची हवा बिवा काढणं असं काय? नाही, तसलं काय करायचे नाही. फक्त रिक्षा जाता येता बोलत वगैरे जाणार येणार हे करणार. पण आता सारखी त्यावेळेला इतकी मोकळी नव्हती अजिबात. आता माझी मुलगी कॉलेज असताना मला सगळं सांगत होती की माझे मित्र येणार घरी जत्रे करता येणार. त्याला आम्हाला एखाद्या मुलीशी बोलायची म्हणून चोरी आहे. एक अभ्यासाचं पुस्तक आम्ही तिच्याकडे वही मागून घेणार. मग ते वही परत वही पुस्तक तुझा भाऊ बघेल का वडील बघेल की, इतकी आम्हाला भीती वाटायची त्यावेळेला. एवढी मोकळी अजिबात नव्हती त्यावेळेला. तुम्ही काय ते पुष्पॉन्ड वगैरे काय द्यायचं करायचं ना शाळेत? हा, दिला पुष्पॉन्ड वगैरे एक मिनिट. माझा एक मित्र होता मच्छिंद्र जाधव म्हणून, आणि त्याचं जरा चालणं वगैरे जरा असं होतं. आम्ही एक पुष्पॉन्ड टाकला मी माझ्या डबळे म्हणून मित्रांनो. ते देशप्रेमी मध्ये गाणं की जाओ जी जाओ, ते गाणं. मस्त आयुष्यात म्हणजे काय करायचं राहिलं असं वाटतंय का तुम्हाला आतापर्यंत? काय नाही, मग आता सध्या तर मी आता पोलीस भरती झाल्यानंतर 35 वर्षी नोकरी केली. 35 वर्षी नोकरी केल्यानंतर आता मी रिटायर झाले. दोन्ही मुलींची लग्न झालेले आहेत. आपल्या आपल्या संसारात सुखी आहेत. जावाई पण मुलासारखेच चांगले आहेत. आणखीन आता काय अपेक्षा नाही, फक्त मुलाचं लग्न झाले की फक्त एक जीवनात माझ्या अपेक्षा राहिल्या की कुणाकडं बायकोकडं अगर कुणाकडे सेवा वगैरे काही नाही करता, माझ्या भावाला जसं ओटावटी मरण आलं, माझ्या इतर नातेवाईकांना जसं अटॅक नव्हतं तसं मला अटॅक नाही किंवा कसं पण बरं यावं, पण कुणाकडं मला सेवा करून घ्यायची अजिबात इच्छा नाही. तुम्हाला काय आयुष्यात करायचं होतं नाही ते आता वयामध्ये त्या वयात ते करायला पाहिजे होतं, ते कधी करायला मिळालं नाही असं कधी झालंय? नाही, तसं काय नाही. मला वयात काय नाही, मी करायचं होतं ते सगळं केलेलं आहे. आता माझं वय 63 आहे. अजून सुद्धा मी शिलाई बाबाच्या मिशन रोज 1 तास 2 तास बसतो. काहीतरी पाईप पुसण्या, कुठे लहानपर्यंत कपड्याचं काहीतरी टाइमपास करत बसतो मी. असं मला मोकळा वेळ अजिबात करावं वाटतं. माझ्या पोराचे, माझे, आमच्या सगळ्यांचे कपडे बाबा शिवतात. मग बाबा तुम्ही कॉलेजमध्ये असताना तुम्हाला काय पोरी बिरी आवडायच्या का? काय काय आवडत तर असणार की? त्यावेळेला आवडत होते, नाही असं नाही, पण कसं असते त्यावेळेला आमचा काळ वेगळा होता. मुलीशी बोलायची चोरी होती, मग आवडून काय करायचं? तरी पण असं वाटलं नाही का की घरी सांगावं
नाही तेवढं धाडत नव्हतं त्यावेळी. म्हणजे कोण कडक होतं, बाबा आजोबा? आमच्या वडिलापेक्षा आमची आईच लई कडक होती आणि आई काँग्रेस होतं घरात आमच्या. सगळं आईचा कारभार, वडिलांचं काय नाही. जे आम्हाला काय घ्यायचं, कपडे घ्यायचे, हे घ्यायचं सगळं आमची आई घेत होती. वडील काय नाही, आईकडे पैसे देणार बसा. वडिलांना आम्ही कधी काय मागत नव्हतो, वडील काही घेत नव्हते, आईच आमच्यासाठी घेत होती. आणि मला एक विचारायचं आहे बाबांना, की कारण की माझे बाबा म्हणजे आम्ही जेव्हा स्कूलमध्ये होतो ना तेव्हा आमच्या बाबांनी आम्हाला कधीच पगार कळू दिला नाही. आम्हाला आयुष्यभर एवढंच माहित होतं की आमच्या बाबांना 4,000 पगार आहे. स्कूलमध्ये पण कोणी विचारलं तर आम्ही सांगायचो की 4,000 पगार आहे. मग मला असं वाटायचं की फक्त 4,000 मध्ये हे सगळं घर कसं चालतंय. म्हणजे आम्हाला ट्रिपला पण बाबांनी कधीच काही कमी पडू दिलं नाही आम्हाला. सगळ्या 3 भावांना आमचं एज्युकेशन सगळं चांगलं झालं. मी एक इंजिनियर आहे. आमचे 3 बंगले आहेत आता घरात स्वतःचे. बाबांची पण खूप सेव्हिंग आहेत. सगळं खूप चांगलं आहे. तर बाबा हे तुम्हाला सेव्हिंग करायची किंवा पैसे साठवायची कसं सवय लागली किंवा हे तुम्ही कसं मॅनेज केलं? कसं आहे, माझं आयुष्य पहिल्यापासून कष्टात गेलं. वडिलांच्या घरात लहान असताना सुद्धा थोरला भाऊ म्हणून थोरला लडका होता. त्यामुळे माझे इतके लाड कधीच आयुष्यात झाले नाहीत लहानपणी. पण त्यामुळं मी असे स्वतः कॉटन मिलमध्ये 3-3.5 रुपये पगाराने मी काम करून माझे मी स्वतः कपडे वगैरे घेत होतो. आणि नंतर आम्ही एक शेळी पाळली होती. ती शेळी सुद्धा मी हे सांभाळत होतो. नंतर शिलाईचा कोर्स केला, त्याचे 4 पैसे मला मिळायचे. म्हणजे मला असं कुणावर अवलंबून किंवा कुणाला असं मागून माझी इच्छा नाही. म्हणजे अशी माझी अजिबात इच्छा नाही. स्वतःच्या कमाईवर स्वतःची हिमत सगळं. आणि माझ्या अशी पण अपेक्षा की माझ्या मुलीने सुद्धा कोणापेक्षा हात पसरू नये. म्हणून मी थोड्या पोरगीला पण शिकवलं. ती BSc BEd झाली. ती काही जॉब करत नाही पण करायची माझी इच्छा होती. धाकट्या पोरगीला पण मी इंजिनिअरिंगला घातलं. कारण मुलींनी कुठली वेळ कसली तर सांगता येत नाही, असा हात पसरू नये कोणाकडे, स्वतःच्या पायावर उभा राहावं अशी माझी अपेक्षा. बरोबर आहे. आता तुमच्या मुली जॉब करत नाही, जसं मी करत नाहीये. पण माझ्या जॉब करण्यामाग का करू शकत नाही त्याची कारण तुम्हाला माहिती आहे. पण मग त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल का की प्रेक्षकांना की काय मुलींच्या आयुष्यात प्रसंग येतात, मुलीने कसं केलं पाहिजे किंवा त्यांना सपोर्ट कुणी कसं केलं पाहिजे? माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर तिला मी मस्त इंजिनिअरिंग करण्याकरता जतला 2-3 वर्ष शिकवलं. परत इतर जिल्ह्यात शिकवलं. तिला इंजिनिअरिंग केलं, लग्न झालं. ती जॉब लग्नाच्या अगोदर पण 1 वर्ष 2 वर्ष जॉब करत होती. लग्न झाल्यानंतर काही कारणामुळे तिला मग बाळ झाल्यानंतर मग ती जॉब सोडली. कारण का तिला घरात कोण बघायलाच नाही ना. मागे कोणाचा तर सपोर्ट असला, मी जर इथं राहिलो तर ती लगेच जॉब करू शकेल. तर ती लहान बाळाला आणि तिच्यात तिला जमत नाही, तसं तिला सपोर्ट नाही, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि तसं सपोर्ट द्यावा. आपली सून अशी जर जॉब करावी असं वाटत असली तर सपोर्ट द्यावा. आणि ती जॉब जर मुलगी केली तर ती पैसे काय मला देणार नाही. माझं शिकवायचं करतो मी शिकवले, ती तिच्या संसाराला लागेल ना. ती नवरा मिळून काय तर करतील, चांगले घर घेतील, चांगला त्यांचं एक आणि तिच्या नवऱ्याच्या म्हणजे मदत होईल ना तिच्या पगाराची पण. म्हणजे काय अशी काय सटून काय स्वतः ठेवणार नाही का? स्वतः जरी ठेवली तर वेळ तर ती देणारच ना. माझ्या बाबांचं नेहमी हेच मत होतं की कुणीच असं नुसतं बसू नये, प्रत्येकाने थोडेफार पैसे कमावे आणि ऍटलीस्ट स्वतः पुरते तरी. मग सेव्हिंग कसं केले तुम्ही आतापर्यंत? मला एक आठवतंय की बाबा आम्हाला कधी म्हणजे मी कॉलेजपर्यंत जाऊपर्यंत हॉटेल काय असतं ना ते कधीच माहित नव्हतं मला. माझ्या दिदीचं लग्न झालं तेव्हा जिजूने आम्हाला पहिल्यांदा हॉटेलमध्ये नेलं होतं. म्हणजे हॉटेलमध्ये कसं जेवण असतं ते बाबांनी वगैरे आम्ही कधी म्हणजे बाबा असं नेहमी की सेव्हिंग वरती जास्त, त्याचा आम्हाला उपयोगच झाला सोडा. कारण की आम्हाला एवढं चांगलं एज्युकेशन मिळालं, घर कधीच कुठली कमी नाही भासली. तर बाबा तुम्ही हे सेव्हिंग कसं काय केलं सगळं? 3-3.5 रुपये पगार आम्ही 10 तास काम केल्यामुळं मला पैशाची किंमत आहे. त्यामुळे मी नंतर पोलीसमध्ये जरी भरती झालो तरी आयुष्यात मी पोलीसमध्ये भरती झाल्यानंतर मला एकच सवय, फक्त तंबाखूची मिसरी लावण्याची तेवढी सवय लागलेली आहे. आणि मी पोलीसमध्ये 35 वर्षी नोकरी जरी केली असली, हां मी व्यसन केलं नाही असं नाही, पण दुसऱ्याने कोणतं बोललं तर माझ्या स्वतःच्या पैशाचं बारमध्ये जाऊन किंवा कुठे दारूमध्ये जाऊन हॉटेलमध्ये जाऊन मी 1 रुपयाची सुद्धा कधी दारू पिलेली नाही. आणि मग त्यामुळे मला सेव्हिंग करायची सवय पहिल्यापासून लागली. भरती झाल्यापासून मग ते RD काढ, हे काढ, हे कर, असं मी माझा पगार जरी कमी होता तरी मी पहिल्यांदा 100 रुपये फंड केला. 100चा शेवटी रिटायर होताना माझा फंड 10,000 केला. ती सेव्हिंगची सवय एवढी होती बाबांना की आम्ही पण शाळेत असताना, म्हणजे माझी दिदी पण 5वी पासून आणि मी पण 5वी पासून असताना शाळेमध्ये एक RD म्हणून प्रकार असायचा. ते एवढं छोटंसं पुस्तक असायचं आणि त्याच्यामध्ये महिन्याला मॅडमला पैसे द्यायचे. मग ते मॅडम त्यात लिहायच्या. तर माझी दिदी 5वी ते 10वीत असताना तिला बाबा 20 रुपये द्यायचे आणि मी 5वी ते 10वी असताना बाबा मला 100 रुपये द्यायचे. तर ते 100 रुपये 5वी पासून 10वी पर्यंत आम्ही रोज प्रत्येक महिन्याला 100 रुपये मॅडमला द्यायचो. आणि मग 10वी झाल्यावर त्याचे मला 8,000 रुपये मिळालेले, 8,400 रुपये मिळालेले. तर ते पण माझी तेव्हाची सेव्हिंग होती. गव्हर्नमेंट पुस्तकाचे पैसे मला ना मार्क जर जास्त मिळाली, मला वाटतं काय तर 7-70% पुढे जर मार्क मिळाली तर आमचं वेलफेअरमधून मला प्रोत्साहन म्हणून पैसे मिळायचे पुस्तकाचे. कॉलेजला असताना कॉलेजपत्र पैसे मिळाले आणि तिला आलेले पैसे मी सगळे येत होते जे पुस्तकाचे एवढे आले. ते पण एक आमची सेव्हिंग असायची. म्हणजे आम्ही त्याच्यावरनं अभ्यास करायचो की 70% पुढे जर पडले
तर आपल्याला पुस्तकाचे पैसे मिळणार, पूर्ण वर्षाची जी पुस्तकं आहेत 500-600 रुपये जेवढे आहेत तेवढे मिळणार आणि ते बाबा आम्हाला द्यायचे. त्यामुळे आम्ही पण अभ्यास करायचो, त्यामुळे नेहमी 80% पुढे सारखं पडायचे. वडील आमची एकटं असल्यामुळं इकडं आईकडचाच घोटाळा सगळा होता. आमचा मावस भाऊ महादेव जाधव तो थोडंसं आमच्याजवळ पुस्तकाला शिकायला होता. परत माझा मामा विश्वनाथ चव्हाण तो आमच्याजवळ थोडं पुस्तकाला राहिला होता. आम्ही स्त्रीजवळ 17 जण एकत्र होतो. आई चुलीवर स्वयंपाक करायची. एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाकात कधी म्हणजे असं तोंड वाकडं वगैरे कधी नान करणार. आणि आमच्या वडिलांना तर 4-5 वाट्या लागायच्या जेवणाच्या भाज्या, तेवढं सगळं आमची आई करायची. आमची आजी एवढं करायची म्हणजे घरात 4 लोक आहेत ना, तर 40 लोकांचा स्वयंपाक करायचे सगळ्यांना वाटत. आणि त्याला धुण्या भांड्याला वगैरे बाया नव्हत्या कारण जमीन सारवायची होती. घरात राखेचे दिवे होते, कंदील वगैरे होते, लाईट नव्हती पुस्तकाला आम्ही असताना. आता तर लहानपण झालं, पण आता या वयात तुमचे सगळे भाऊ आहेत का आणि सगळ्यांचं तुमच्या बरोबर बॉन्डिंग आहे का? तुमचा बहिणीचा कॉल येतो का किंवा तुम्ही बहिणीकडे जाता का? भावाबरोबर तुमचं किती अटॅचमेंट आहे? सगळेजण कुठं कुठं आहेत आणि तुम्ही कधी येता का एकत्र सगळे? हा बरोबर आहे. माझा थोरला भाऊ जवळजवळ 10-12 वर्ष झाली अटॅकनं वारला. तो वयाच्या 53 वारला. आमची थोरली भाऊजं आणखीन लहान भाऊजं दोघंजण असतात सांगजतमध्ये आहेत. अधनमध्ये जातो येतो भेटतो. आणि बहीण सांगलीला दिली सुभाष खाड्यांना, तिचे पण मिस्टर वारलेत. आता बहीण पुण्यामध्येच असती, तिचा मुलगा इंजिनियर आहे. आणि अधनमध्ये तिच्याकडे जातो. फोन तर आमचा 1-2 दिवसासारखा असतो. 1-2 नाही, रोज 1 ते 1.5 तास यांचा आणि बहिणीचा फोन असतो. रोज 365. एक दिवस फोन नाही आला तर त्यांना वाटतं बापरे किती बोलायचं राहिलं. म्हणजे जिओचा पुरेपूर वापर करून फोन घेत असेल तर हे आणि माझ्या आत्या. आणि धाकटा भाऊ एक जतमध्ये राहतो संभाजी, आणि एक भाऊ समजूळमध्ये तो शिक्षक आहे शहाजी. काकांबरोबर पण म्हणजे माझे जे छोटे काका त्यांच्याबरोबर पण म्हणजे घराच्या साईडलाच राहतात थोडे, तर दिवसभर तिकडेच असतात दुकानात वगैरे. तर असं बॉन्डिंग खूप छान आहे आजकाल. आम्ही धाकटा भाऊकडे अधमत जातो. भाऊजं पण चांगले आहे. थोरल्या भाऊजून तर आम्हाला, मी नोकरी लागायच्या अगोदर तिच्याजवळ राहिलो होतो. थोरल्या भाऊजो पैसे आमच्या मालन वहिनी. तर आम्ही तिच्याजवळ मी 1-2-3 महिने होतो. त्या शेजारच्या बायका तुमचा दीर आहे का भाऊ आहे म्हणायची. इतकं आम्ही चांगलं बघत होतो भाऊजीची. आणि तिने पण आमचं भरपूर केलंय. आम्हाला चांगलं सांभाळेल, मला, लहान भावाला, थोरल्या भावाला. त्यामुळे भाऊचा मी ऋणी आहे. तर बाबा तुम्ही हे सारखं पुस्तक वाचत असतात, म्हणजे बाबांनी माझ्या इतकी पुस्तकं वाचल्यात, मला वाटते 2 लायब्ररी जरी पूर्ण पुस्तक भरली ना तेवढी सगळी बाबांनी वाचतात. इतकी पुस्तकं वाचायची तुम्हाला सवय कशी लागली? मला कॉलेजला असल्यापासून पुस्तक वाचण्याची सवय. नंतर मी नोकरीमध्ये असताना सुद्धा गार्ड ड्युटी असली किंवा वायरेज ड्युटी असली की आपल्या तिथं खुर्चीवर बसायचं पुस्तक वाचत. त्यामुळे मी जवळजवळ बाबा कदमच्या संपूर्ण कादंबऱ्या वाचल्या आहेत. बाबा कदमच्या संपूर्ण कादंबऱ्या वाचल्यात. आतापर्यंत आयुष्यात किती पुस्तकं वाचली? भरपूर झाले. बाबा कदमच्या कादंबऱ्या वाचल्यात, मृत्युंजय कादंबऱ्या वाचल्या, AIT वाचल्या. आता मी रिटायर अजून सुद्धा माझं लायब्ररीत चालू आहे. 1900 मला वाटतं का 80-82चं खातं आहे माझं जसच्या लायब्ररीचं. त्यावेळेला फक्त 2 रुपये फी होती महिन्याला. आता महिन्याला 10 रुपये फी आहे. अजून सुद्धा माझं खातं चालू आहे. अजून सुद्धा मी पुस्तक आणतो, पुस्तक वाचतो, थोडा TV बघतो, थोडं काहीतरी शिलाईचं काम करतो. असं टाइम दिवस. आम्हाला पण सवय लागावी म्हणून बाबांनी मी आणि माझ्या भावाला पण लावलं होतं लायब्ररी. आम्हाला घेऊन जायचे प्रत्येक महिन्याला की तुम्ही पुस्तक घ्या, वाचा म्हणून. पण ती सवय मला तर काही लागली नाही. आणि माझ्या बाबांना तुम्हाला जुनी गाणी खूप आवडतात, खूप म्हणजे बापरे, जुने गाणे नुसते गाणेच लावत असतात. मला जुनी गाणी, जुनी पिक्चर खूप आवडतात. आणि त्यातल्या कुठले पिक्चर आवडतात तुम्हाला? मला ब्लॅक अँड व्हाईट जमानते पिक्चर भरपूर आवडतात. त्यातल्या त्यात पिंजरा फेवरेट. पिंजरा, आंधी पिक्चर एक माझ्या चांगला आवडीचा आहे. पिंजरा पिक्चर तर 100च्या पेक्षा जास्त वेळा बघितला. आंधी सुचित्रा सेन आणि संजय कुमार. आंधी पिक्चर छान आहे एकदम. तो एक मला आवडतोय, बघितलेला आहे. पण जुने राज कपूरचे पिक्चर वगैरे भरपूर बघितले, चांगले आहेत. आणि अलीकडचे नवीन पिक्चर तरी मी मला वाटते 10-20 वर्षात मी एक सुद्धा बघितलंय. नवीन पिक्चर मधलं तुमचं आवडतं गाणं कोणतं आहे? नवीन जमान्यातलं मला कुठलं आवडतंय ना, सांगा बघू. नवीन जमान्यातलं मला शक्यतो नाही कुठलं आवडत. तोडा ते तरी 20 वर्ष झाली त्याला. तरी 20 वर्षापूर्वीच गाणं आहे ते. आवडतंय ना? हा. आफताब शुदासने आवडतं बाबांना. बाबा, तर हे पोलीसचं आयुष्य कसं असतं हे जरा सांगा ना, कारण की आम्हाला माहितीये की मला आठवतच नाहीत बाबा. दिवाळी वगैरे काय सण असतील तर बाबा नसायचीच घरी. मला एक आठवत आहे की दिवाळी होती आणि उसाचं काहीतरी ते हे चालू होतं, आंदोलन. तर म्हणजे असं इतकं वाईट वाटत होतं. तेव्हा थोडी मी कळती होते. तर आम्ही इथं अभ्यंग स्नान करतोय आणि बाबा तिकडं नदीवरती आंघोळ करत होते. तर ते वाईट वाटलं होतं मला. तर तुमचं पोलिसांचं आयुष्य कसं होतं? पोलिसांचं आयुष्य लय खरतर जीवन असतं पोलिसांचं. पोलिसांच्या आयुष्यामध्ये पोलिसांना घरचं अजिबात बघता येत नाही. घरचं मुलांचं शिक्षण वगैरे, मुलं हुशारती म्हणताना माझी शिकली, पण घराकडे अजिबात लक्ष. मुलांचे त्यांच्या कधी गॅदरिंगला जाता येत नाही किंवा त्यांचं पालक सभेला वगैरे बोलवलं तर कधीच जाता येत नाही. फक्त ते पासबुक काय मार्केटचं आणून ठेवली की गावात तेवढंच ते करायचं. सगळ्यात माझ्या आईच MT भोसले. आणि पोलिसमध्ये काय सणवार तरी कधी माहिती होत नाही, मुलांचे वाढदिवस कधी माहिती होत नाही. तिकडे दिवाळी असली, तिकडे ऊस आंदोलन.
इकडे काहीतरी दुसरा कार्यक्रम असला तिकडे मंत्री आलेले असते. त्या सगळ्या बंदोबस्तामध्ये जीवन जातं, त्यामुळे स्टॅमिना चांगला होता. आणि माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट अनुभवमध्ये असा होता, एकदा असंच ऊस आंदोलन चालू होतं भिलोडीजवळ, मला वाटतं कुठल्या गाव, माझ्याला काही गावात आठवत नाही. आणि तिथं ऊस आंदोलकांनी सगळे हॉटेल वगैरे सगळं बंद केलं. आणि पोलिसांनी एक हॉटेलला काहीतरी उडून जरा चिवडा वगैरे चिरमरे काहीतरी दिलं, त्याला पण लोकांनी देऊ दिलं नाही. तर तुम्हाला सांगायचं, माझ्या खिशात पैसे होते, सगळे होते, पण गावात कोणाला काही मिळालं नाही. मला इतकी भूक लागली होती, मी शेवटी त्या एका पोलिसांना म्हटलं, अरे आता इतकं भूक लागलं, काय करायचं रे, चक्कर आल्या. तर म्हणतात चला आपण एका ठिकाणी जाऊ. आम्ही एका देवळात गेलो. त्या गावात एक महादेवाचं देऊळ होतं. तिथे एक वयस्कर पुजारी होता. त्याला त्या आमच्या जोडीदारांना सांगितलं, किंमापुरी म्हणून माझा तो जोडदार, त्यांनी सांगितलं आमच्या दोस्ताला असं असं भूक लागलं, काय तर द्या. त्यांना आम्हाला आदरानं बोलवलं विचारेनं, या म्हणा. बसलो तिथं. त्यांना आम्हाला वाटतं एक ज्वारीची भाकरी आणि काही आमटी दिली ती, ते आम्ही खाल्लं त्यावेळेला. ते म्हणजे असं नोकरी असून पैसा खाता मिळत नाही, हे वाईट अनुभव. असे खूप वेळा अनुभव. खूप वेळा. आणि पोलिसाची नोकरी ही आळावरच्या पाण्यासारखी असते. प्रत्येक टायमाला टेन्शन, प्रत्येक टायमाला टेन्शन. आज कटोने अटलांटा गेलो, दरोडा पडला, का दरोडा पडला, करासच. कुठं काय झालं, आपल्या हद्दीमध्ये कुठून भटक्याची केस झाली, दारूची केस झाली, तुमच्या हद्दीत काय केस झाली, लगेच नोटीस. तुमचा पगार काय कट करू नये, तुम्हाला इन्क्रिमेंट काय करू नये, लगेच नोटीस. असं इतकं टेन्शन असतं. त्या तशा टेन्शनमध्ये मी 35 वर्षे काढली. आणि चांगला एक अनुभव काय पोलिसाच्या एवढ्या वर्षाच्या मध्ये, काहीतरी छान अनुभव तुमचा काय, चांगला प्रसंग काहीतरी आला असेल ना कधीतरी? सगळं आरोपी माझ्या हात पळून गेला. असं एक आरोपी होता, मिलिटरी मॅन. त्याला आम्ही घेऊन चाललो होतो पुण्याला सोडायला, आणि ते पेठजवळ गाडी थांबल्यामुळे पळून गेलं. पळून गेला तर मी करणार काय? परत मला पोलिसला फोन केला, तुम्ही परत या. तर तो आरोपी, तोपर्यंत त्या गावातला मला एक फोन आला, ते आरोपी गावात आला. मी म्हणते त्याला धरून ठेवा. सकाळी त्याला आमच्या लोकांनी घेतला, धरला, परत त्याला पेशंट जीप गाडी करायला लावली, परत त्याला आणून पुण्याला सोडलं. आमचे बाबा काय करायचे, ते जुगार वगैरे खेळायचे, ते लोक आले की पळून जायचे. आणि ते नवीन कोरे कोरे पत्ते असायचे, ते पत्ते घरी घेऊन यायचे आम्हाला खेळायला. आमच्या घरात नेहमी एवढे पत्ते असायचे. हा, रेडला गेले की असं फिरत गेले, 4 लोक पोरं वगैरे अशी पत्ते खेळत असायचे, आणि आम्ही जवळ गेली पोरं पळून जायचे. मग ते पत्ते गोळा करून आणायचे, पोरांनी खेळायला द्यायचं. आणि आरोपी वगैरे कधी तर घेऊन आले की बिडी असायची, बिडी करायला ठेवली की पोरं कुताला ती बिडी काढली कसे असे बघायचे. असं बेड्या लावायचं हातात, असं फोटो पण आहे. आणि पत्ते खेळायची एवढी सवय लागलेली लहानपणापासून, म्हणजे आम्ही इतके पत्ते खेळले, अजूनही आम्ही म्हणजे कोणी हात नाही धरू शकत. रम्मी म्हणा, हे म्हणा, खूप सगळे पत्ते खेळतो आम्ही, सगळ्या टाईपचे. बाबा पण आमच्या बरोबर लहानपणी खूप पत्ते खेळायचे. आता हे रिटायरमेंट झालं, मग सगळी ती लाईफ संपली. मग आता कसं वाटतंय तुम्हाला? तुमचे मित्र, तुम्ही कधी भेटताय का त्यांना? हा, मी 1900 मला वाटतं 30/4/19 मी रिटायर झालो. मग माझे मित्र पण आता मागं पुढं आता रिटायर व्हायला लागल्यात. जतमध्ये 4-5 मित्र आहेत माझे, रिटायर झालेले माझ्यावर आहेत. आता मग त्यांना भेटतो, फोनवर असतं, बोलतो, गप्पा गोष्टी चालतात. आणि आमच्या रिटायर पोलीस लोकांची संघटना आहे, त्या संघटनेमध्ये मी आहे. आणि 4 महिन्यातनं अशा काय संघटनेची मिटिंग असते, त्याला मिटिंगला गेले की मागे आमच्या अगोदर रिटायर झाले, आमच्या नंतर झाले, सगळे जुने मित्र वगैरे भेटतात. त्यामुळे एकमेकांच्या गप्पावर होतो. मिटिंग असली की दिवस चांगला जातो. कसं असतं, पोलीसमध्ये असताना सारखे इतर लोकांचे फोन, पब्लिकांचे फोन, सत्ता असली की माणसं येतात ना, सत्ता असली की कोणी विचारत नाही. स्वतः असताना जास्त दिवस मला झोपू देत नाहीत, कुठं आहे काय सारखे फोन. आता लोकांचे फोन वगैरे बंद झाले. तर रिटायरमेंट जेवण आपलं निवांत असतो घरात, कधी टीव्ही थोडा बघवायला बघतो, काहीतरी करतो, काय नाही, निवांत चाललंय आता, काय नाही, समाधानी. जर असा काही प्रसंग आला की पुन्हा एकदा जन्म घ्यायचा आहे, तर तुम्हाला कुणाचा जन्म घ्यायला आवडेल? किंवा एक स्त्रीचा, बाईचा, किंवा तानाजी भोसलेचाच आवडेल का घ्यायला? आवडेल, मला तानाजी भोसले जन्म घ्यायला आवडेल, काय अडचण नाही. तर असा होता माझ्या बाबांचा प्रवास. तर खूप साऱ्या गोष्टी झाल्या, त्या सगळ्या आठवत होत्या की तरी सांगताना. आणि आता बाबा घरातच आहेत. आम्ही जेव्हा लहान असताना बाबा कधीच घरी नसायचे, म्हणजे कधीतरी घरी यायचे. म्हणजे मला तर वाटतं महिन्यात एकदा वगैरे, कधीतरी थोड्या दिवशी, ते पण रात्री यायचे, सकाळपर्यंत तर निघून पण जायचे. आता बाबा दिवस रात्र घरात असतात, पण आता आम्ही नाहीये. आता आम्ही, चांगलं वाटलं की त्यांचा सगळा प्रवास ऐकून. असंच आपण छान छान व्हिडिओ घेत राहूया 1 ती सोबत. धन्यवाद.